नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय मंत्री भाजपाचे अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीमागे काय दडलंय, या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे आणि याचे वेगवेगळे राजकीय अर्थही गेल्या 2 दिवसात काढले जात आहे. धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थाने चर्चेत आले आणि बदनाम झाले आणि ते खरोखर या प्रकरणामध्ये गुंतलेले आहे का हे अद्याप जरी समोर आलेलं नसलं तरी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं जे हत्याकांड घडलं, संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राला काळिमा फासणारी ही घटना होती. अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. एका कंपनीला खंडणी देण्यास संतोष देशमुख हे आड येत होते आणि त्यामुळे या गुंडांनी संतोष देशमुख यांची हत्या केली आणि या हत्येमागे धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड होता आणि त्यामुळेच त्याला अटक करण्यात आली. कालच न्यायालयाने त्याचा जामीन अर्जही फेटाळला आणि या टोळीमधील जो प्रमुख वाल्मिक कराड आहे तो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे मोठे संबंध आहे, अनेक वर्षापासूनचे संबंध आहे. वाल्मिक कराड याच्यामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय वाटचाल सुरू आहे अशी चर्चा नेहमीच माध्यमामध्ये आपण वाचतोय. अनेक जण बोलत आहेत. पंकजा मुंडे ज्या धनंजय मुंडे यांच्या बहीण आहे त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराड याच्या हा नसेल तर धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, अशी एक स्टेटमेंट गेल्या काही दिवसापूर्वी पंकजा मुंडे यांचं व्हायरल झालं होतं. मात्र आता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापूर्वी केली होती. मनोज जरांगे पाटील यांचाही हत्या करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी काही गुंड पाठवले होते असा आरोपही गेल्या काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे एकत्र आले आणि ओबीसीचा एल्गार मेळावा त्यांनी घेतला. ओबीसीचा नेता होऊन आपल्याला मनोज जरांगे पाटील यांच्याशी भांडता येईल, लढता येईल असा एक समज धनंजय मुंडे यांचा असावा. त्यामुळे त्यांनी ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा या ठिकाणी घेतला आणि ओबीसीसाठी लढलं तर आपल्याला मंत्रिपदही मिळेल असाही सल्ला छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला होता. या ठिकाणीही डबल गेम आपल्याला धनंजय मुंडे यांचा दिसतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही गेल्या काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. या भेटीमध्येही धनंजय मुंडे यांनी डबल गेम साधल्याचं आपल्याला दिसतंय. यामध्ये वाल्मिक कराड याच्या सुटकेसाठी धनंजय मुंडे गृहमंत्र्यांना भेटले, अमित शहांना भेटलं असंही एक तर्कवितर्क बोलला जात आहे आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी ते भेटले असंही बोललं जात आहे. मात्र धनंजय मुंडे यांचं एक ट्विट आहे की ते परळीतील काही विकास कामासंदर्भात, धार्मिक स्थळाच्या मंदिराच्या विकास कामासंदर्भात भेटले. त्या मंदिराचा जर विकास झाला तर या भागाचा विकास होईल असं त्यांनी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे दाखवायचे दात वेगळे आणि
बोलायचे वेगळं असं परिस्थिती आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून त्याचा निकटवर्तीय समर्थक हा जेलमध्ये आहे तेव्हापासून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवावी अशी मागणी जोर धरू लागली होती आणि त्यानंतर अखेर अजित पवार यांना दबावाखाली यावं लागलं आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. मात्र त्यानंतरच्या काही भाषणामध्ये ते काही दिवस विजन मासातही होते, मात्र पुन्हा ते सक्रिय झाले आणि आपल्याला न्याय द्यावा, आपल्याला काम द्यावं असं त्यांनी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बैठकीमध्ये गेली. आता त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, त्यांना मंत्रिपद दिलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र मराठा समाजानं किंवा जरांगे पाटलांनी जो दबाव टाकलेला आहे त्याला डावलूनही धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देता येणार नाही अशी रिस्क अजित पवार घेणार नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांना बाजूला ठेवलं गेलं आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देण्यासाठी आता पुन्हा एकदा हालचाली सुरू झालेल्या आहेत का तशा बातम्या सुरू आहेत. कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर एका प्रकरणामध्ये कोकाटे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आणि त्यांची आमदारकीही रद्द होणार आहे आणि त्यांना अटकही होणार आहे. असे सर्व प्रकरण असताना धनंजय मुंडे यांनी ही संधी साधली आणि त्यांनी भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्याची माहिती अजितदादांनाही नाही आणि त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनाही दिली नाही. यामध्येही धनंजय मुंडे यांचा एक राजकीय गेम असू शकतो. तो म्हणजे आता काँग्रेसच्या ज्या प्रज्ञा सातव आहेत आमदार, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन त्या भाजपमध्ये सहभागी झालेल्या आहेत. तसाच गेम आपल्याला धनंजय मुंडेही करू शकतात. जर धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांनी मंत्रिपद दिलं नाही तर ते भाजपमध्येही जाऊ शकतात. ओबीसीचा एक चेहरा म्हणून त्यांना पुढे येण्यासाठी छगन भुजबळ नंतर ते ओबीसीचा चेहरा म्हणूनही पुढे येऊ शकतात आणि भाजपाकडे जाऊन ते मंत्रिपद मिळवू शकतात अशी परिस्थिती येऊ शकते. आता नाही मिळालं तर येत्या काळातही मिळवू शकतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी अजित पवार यांची कोंडी होऊ शकते. मात्र धनंजय मुंडे यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. सध्या मंत्रिपद मिळालं तर ते त्याचा वापर स्वतःसाठी तर करू शकतात, मात्र त्यांचा जो निकटवर्ती आहे वाल्मिक कराड यालाही बाहेर काढण्यात धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा वापर करू शकतात असाही आरोप त्यांच्यावर होतोय. संतोष देशमुख ज्यांची हत्या गेल्या काही दिवसापूर्वी झाली होती ती वाल्मिक कराड यांच्या टोळीने केली. त्यामागे वाल्मिक कराड आहे आणि वाल्मिक कराड यांच्या आता धनंजय मुंडे आहे. जर धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले तर देशमुख यांचे जे भाऊ आहेत धनंजय देशमुख यांनी एक असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे जर मंत्री झाले तर वाल्मिकसारखे अनेक गुंड तयार होतील आणि टोळ्याच्या टोळ्या बीडमध्ये फिरतील असा एक गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना विरोध डावलून अजित पवार हे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणार तर नाहीच, मात्र भाजप त्यांना घेऊन काही दिवस आमदार ठेवून त्यांना नंतरच्या काळात मंत्रिपद देऊ शकतं अशी परिस्थिती आहे. कारण भाजपाकडे जे गेले त्यांच्याकडे भाजपाकडे एक वॉशिंग मशीन आहे असं बोललं जातं आणि त्या वॉशिंग मशीनच्या माध्यमातून धनंजय मुंडे पुन्हा एक चारित्र्यवान पारदर्शक कारभार असणारे मंत्री म्हणून पुन्हा मंत्रिमंडळात बसू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. आता अजित पवार यांना कुत्र सोडावं तर पळतं आणि धरलं तर चावतं अशी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मात्र दोन गेम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजित पवार यांनी जरी आपल्याला मंत्री केलं नाही तरी आपण
भाजपाकडे जाऊन मंत्रिपद मिळू, आमदारकी मिळू, मानाचं पद मिळू असा डबल गेम धनंजय मुंडे खेळू शकतात. कारण प्रज्ञा सातव या जशा काँग्रेसमधून भाजपाकडे गेल्या तशाच धनंजय मुंडे हेही जाऊ शकतात अशी परिस्थिती आहे. आणि सातव यांच्यानंतर आणखीन एक आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे अशाही बातम्या येत आहेत. त्यामुळे ते धनंजय मुंडेही असू शकतात का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की धनंजय मुंडे यांनी जो डबल गेम खेळलेला आहे त्यामध्ये धनंजय मुंडे हे सक्सेस होतील का? आणि धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांनी जर त्यांना मंत्रिपद दिलं नाही तर धनंजय मुंडे काय निर्णय घेऊ शकतात? भाजप त्यांच्यावर एवढे गंभीर आरोप असूनही भाजप धनंजय मुंडे यांना भाजपमध्ये घेऊ शकतात का हे कालच्या भेटीवरून दिसून येतं का? कारण अजित पवार आणि तटकरे यांना न कळवता धनंजय मुंडे हे अमित शहांच्या भेटीला गेले अशी एक चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबतो.